नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्या सोबत छान अशी ब्लाउज पीस पासून एक वस्तू शेअर करणार आहेत। अगदी 5 मिनिटात तयार होते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला कापण्याची गरज पडत नाही आणि तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल तरीही तुम्ही ही बॅग अगदी पटकन बनवू शकता। आणि जर तुम्ही बॅग बनवायचा बिझनेस करत असाल तर तुम्हाला हा एक नवीन प्रकार नक्कीच उपयोगात पडेल। आणि या ठिकाणी आपल्याला जास्तीचं सामान लागत नाही किंवा या ठिकाणी ही बॅग बनवायला जास्त वेळही लागत नाही। तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तरीही तुम्ही बॅग अगदी पटकन बनवू शकता। अगदी एक गाठ मारून सुद्धा तुमची ही बॅग तयार होऊ शकते। अशी बॅग आज तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवणार आहे। या ठिकाणी बघा, छान असं आपण ब्लाउज पीस घेतलेला आहे। आपल्याकडे भरपूर अशी ब्लाउज पीस पडलेले असतात, तर तुम्ही कुठलेही ब्लाउज पीस घेतलं तरीही चालेल। आणि ब्लाउज पीसची डबल घडी घालून घ्यायची आहेत आणि व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे चुन्या ह्या करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी बघा, तुम्हाला बोचा आकार दिसत असेल। अशा प्रकारे बोचा आकार आला की या ठिकाणी मध्यभागी आपण एका लेसने हे बांधून घेणार आहोत। सुरुवातीला या ठिकाणी आपण हवं तर सुई धाग्याच्या साहाय्याने 2 टाकेही घालून घेऊ शकतो। या ठिकाणी बघा, मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लेस लावून दाखवत आहे। अशा प्रकारे जर तुमच्याकडे मण्यांची लेस असेल तर तीही तुम्ही वापरू शकता। या ठिकाणी मी रेड कलरचा फ्रेंडशिप बँडचा वापर करून ही बॅग करून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही गोल्डन कलरची लेस वापरली तरीही तुमचं हँडल दिसायला खूपच आकर्षित दिसेल। अगदी पॅक असं आपल्याला ही लेस या ठिकाणी बांधून घ्यायची आहेत। या ठिकाणी हवं तर तुम्हाला लेसही बांधायची नसेल तर तुम्ही मध्यभागी फक्त एक गाठ देऊ शकता आणि ही बॅग बनवू शकता। या ठिकाणी बघा, आपली लेस ही बांधून झालेली आहेत। व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला या फोल्ड करून घ्यायचा आहेत आणि या साइडने दोन्ही साइड आपल्याला सुई धाग्याच्या साहाय्याने शिवून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर तुम्ही पटकन असं या ठिकाणी शिलाई मशीनच्या साहाय्याने ही बॅग शिवून घेऊ शकता। या ठिकाणी बघा, दोन्ही साइड आपल्या शिवून झालेल्या आहेत। आता मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला बॅगचा फोल्ड करायचा आहे आणि अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर आपल्याला ही खालची बाजूही सुई धाग्याच्या साहाय्याने शिवून घ्यायची आहेत। व्यवस्थित अशी बॅग शिवून घेतल्यानंतर या ठिकाणी बघा, आपली तिन्ही साइड शिवून झालेल्या आहेत। आता हे टोक दिसत आहे त्या ठिकाणी आपण थोडेसे 2-3 टाके मारून घेणार आहोत, जेणेकरून बॅगला आकार हा छान येईल। आता आपण ही पर्स उलटी करून घेणार आहोत। आपली तिन्ही साइड शिवून झालेल्या आहेत आणि व्यवस्थित अशी आपली बॅगही तयार झालेली आहे। या ठिकाणी बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल सगळ्या साइड व्यवस्थित अशा शिवलेल्या आहेत। मशीनवर तर अगदी 5 मिनिटात ही बॅग तयार होते। या ठिकाणी बघा, आकारही किती छान आलेला आहे। ब्लाउज पीस जर तुमच्याकडे काठाचं असेल तर तेही छान असे काठ आपल्या ह्या पर्सला येतात आणि त्यामुळे ती अजूनच छान दिसत असते। अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी ह्या बॅग बनवू शकता आणि सेलही करू शकतात। आणि विशेष म्हणजे ह्या बॅगला बनवायला अवघे 5 ते 7 मिनिटं लागतात आणि साहित्यही जास्त काही लागत नाही। आपल्याकडे ब्लाउज पीस हे पडलेलेच असतात किंवा ओढणी असती, जाड अशी ओढणी असली की तिचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी बघा, मस्त अशी हँडी पर्स म्हटलं तरीही चालेल, छान अशी आपली डिझायनर पर्स तयार झालेली आहेत। अशा पर्स तुम्ही घरच्या घरी बनवून हळदी कुंकात वाणही देऊ शकतात आणि घरी बनवलेल्या वस्तूचा आनंदही खूप वेगळा असतो। आपण ही स्वतःच्या हाताने बनवलेली असते त्यामुळे तिच्या जो आनंद आपल्याला मिळत असतो तो खूपच वेगळा असतो। या ठिकाणी बघा, मी तुम्हाला या ठिकाणी थोड्याशा वस्तू यामध्ये घालून दाखवत आहे। या ठिकाणी ऑरेंजेस, तसेच मोबाईल फोन, असं भरपूर अशा वस्तू बसतात। तुम्हाला जवळपास कुठे जायचं असेल आणि थोडंफार सामान आणायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही ही बॅग नेऊ शकता। बऱ्याचदा काही महिलांकडे पर्सही नसते, तर अशा वेळेस तुमच्याकडे घरी असलेल्या ब्लाउज पीसचा वापर करून तुम्ही अगदी पटकन अशी ही पर्स बनवू शकता। दिसायलाही बघा किती छान अशी दिसते, आकारही छान असा आलेला आहे।
अगदी सोप्या अशा पद्धतीने मी आज तुम्हाला ही बॅग कशी बनवायची दाखवलेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आपण कात्रीचा वापर बिलकुलही केलेला नाही। तर तुम्हाला ही बॅग कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा।